नमस्कार. लोकमान्य सेवा संघ पार्ले या आमच्या संस्थेतर्फे या दृकश्राव्य कार्यक्रमात मी लोकेश तारदाळकर सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत करतो. जगाच्या इतिहासात आणि अर्थातच आपल्या देशात हे वर्ष कोविड-19 या मानवी आरोग्यावर आलेल्या संकटासाठी घुसळून निघालेल्या आणि विस्कटलेल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवहारांसाठी निरंतर नोंदले जाईल. दर्या फिरस्ती कोकण किनाऱ्यावरील चित्रभ्रमंती लोकमान्य सेवा संघातर्फे सादर होणारा आजचा कार्यक्रम 2020 या वर्षातील शेवटचा कार्यक्रम. आमच्या विलेपार्ल्यातील घुमक्कड तरुणाई म्हणजेच माझा मित्र चिन्मय भावे आजचा कार्यक्रम सादर करतो आहे. मुंबईपासून तेरेखोलपर्यंतच्या कोकण किनारपट्टीवरची गेल्या 5 वर्षाची भ्रमंती या 40 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये चित्रित झाली आहे. तरीही अजून दाखवण्यासारखे खूप काही शिल्लक आहे. या अनोख्या उपक्रमासाठी चिन्मयला अनेक शुभेच्छा. चिन्मयच्या दर्या फिरस्ती या उत्कंठावर्धक संवादाला माननीय शेफालीताई वैद्य यांनी त्यांच्या समारोपात चिन्मयला मनापासून दाद दिली आहे. स्नेही श्री चिन्मय भावे आणि शेफालीताई वैद्य यांना त्यांच्या सहभागासाठी मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार मित्रहो, दर्या फिरस्तीच्या या खास सादरीकरणात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यात आधी नमस्कार महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना. सह्याद्रीबद्दल त्यांच्या मनात किती प्रेम होतं हे तर सगळ्यांना माहितीच असतं, पण कोकण भूमीच्या सामरिक व्यापारी महत्त्वालाही त्यांनी ओळखलं होतं. त्यामुळे आज कोकणात जो काही आपल्याला किल्ल्यांचा, विविध गोष्टींचा इतिहास पाहायला मिळतो त्याच्यामागे त्यांचीही कामगिरी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक बॅकपॅकर, फोटोग्राफर म्हणून भटकंती करायची मला आवड होती आणि खूपदा रेवसला यायचं भाऊच्या धक्क्याहून लॉन्च पकडून आणि मग नंतर मोटरसायकलवरनं या भागात हिंडायचं, दिवेआगरला जायचं, मुरुडला जायचं, जंजिऱ्याला जायचं, असं मी करत असे. परंतु जेव्हा IIT मुंबईत असताना मी कोकण भूमीकडे एक प्रोजेक्ट म्हणून पाहू लागलो आणि मी आणि माझा विदर्भातनं आलेला मित्र अमोल ठाकूर यांनी जेव्हा कोकणाबद्दल अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की या भूमीला जवळजवळ 2-2.5 हजार वर्षांचा लिखित इतिहास आहे आणि हा इतिहास लोकांसमोर मांडला गेला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे असं आम्हाला दोघांनाही वाटलं. हे मला जाणवलं कधी तर जेव्हा मी विजयदुर्ग किल्ला पाहत होतो तेव्हा तिथे एक कुटुंब पर्यटनासाठी आलं होतं आणि त्या लहान मुलाला किल्ला पाहण्याची खूप इच्छा होती, पण त्याचे वडील म्हणाले की इथे तर सगळी पडझड झालेली आहे, इथे पाहण्यासारखं काहीच नाही आणि ते त्याला ओढून तिथनं घेऊन जाऊ लागले. तर अशा प्रकारे पर्यटनाचं बाळकडू आपण आपल्या पुढल्या पिढीला देत असतो. त्यामुळे ही सगळी माहिती योग्य स्वरूपात डिजिटली मल्टीमीडियाच्या माध्यमातून जगभर पोचावी आणि लोकांना त्याच्यामागचा इतिहास जाणून घेता यावा म्हणून या प्रकल्पाला आम्ही सुरुवात केली आहे. समुद्राच्या ओढीने भटकंती करत राहणे कोणाला आवडणार नाही. पुरातन वास्तू आणि शिल्पांच्या साक्षीने हजारो वर्षांची सैर करायला कोणाला आवडणार नाही. नाळी पोफळीच्या बागांमध्ये ओल्या मातीतून चालता चालता किरणांची लपंडाव खेळायला कोणाला आवडणार नाही. पांढऱ्या शुभ्र वाळूच्या गालीच्यावर अनवाणी चालत राहण्याचा मोह कोणाला आवरला आहे. समुद्राची गाज ऐकणे आणि ते समुद्रगीत ऐकत राहणे हा आमचा आवडता छंद. अथांग समुद्राच्या साक्षीने वसलेल्या साध्या माणसांची ही गोष्ट आहे. माणसांच्या, घरांच्या, नद्यांच्या, लाटांच्या, बागांच्या, देवळांच्या, देवांच्या, व्यापाऱ्यांच्या खूप गोष्टी सादर करत आहोत दर्या फिरस्ती. माझ्याबरोबर समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील, माझ्याबरोबर समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील, मला शोधत याल तेव्हा अनेक वळण वाटा येतील. मी जसा दिसतो तसा प्लीज मला पाहू नका, मी जसा दिसतो तसा प्लीज मला पाहू नका. फोटोज जर काढाल माझा तर त्यात फक्त लाटाच येतील. माझ्यामध्ये भिजायचं असेल तर फक्त किनाऱ्यावर उभे राहा, माझ्यामध्ये भिजायचं असेल तर फक्त किनाऱ्यावर उभे राहा. जेव्हा भरती येईल तेव्हा लाटा उठून स्वतः येतील, माझ्याबरोबर समुद्राच्या खऱ्या खोट्या बाटा येतील, मला शोधत याल तेव्हा अनेक वळण वाटा येतील. अथांग सागराच्या सान्निध्यात उभं राहिलेलं असताना कवी सौमित्रांच्या ओळी मला अनेकदा आठवतात. रेवसपासून तेरेखोलपर्यंत जवळजवळ 700 किलोमीटरची दर्या फिरस्ती करत असताना 100 ते 125 समुद्रकिनारे आहेत. काही पर्यटकांनी गजबजलेले तर थोडेसे आडवाटेवरचे. अशा ठिकाणी जाऊन रुपेरी वाळूचा स्पर्श, थंड पाणी,
सागराने धरलेला ताल या सगळ्याचा अनुभव घेण्यात एक औरच मजा असते. कोंडुरा किनारा अगदी छोटासाच, नजरेच्या कोनात मावेल असा. ओहोटीचे पाणी पावलांना थंडावा देणारे, नारळाच्या झावळ्यातून झिरपणारे किरण आणि सावल्यांची नक्षी. वेते गावचा रम्य सागर तीर, शांत सुंदर मुग्ध करणारा. किंवा गोडिवणे किनाऱ्याचे अस्पर्श अनाघ्रात सौंदर्य. आंबोळगडच्या किनाऱ्यावर अनुभवायला मिळणारी सागराची धीर गंभीर साद. किंवा जवळच मुसाकाजी बंदरातून दिसणारं समुद्राचं गूढ अद्भुत रूप. कोंडविलपासून सर्वे आदगावपर्यंत सागराला सोबत देत जाणारा रस्ता पाहताना समुद्राच्या उंबऱ्यावर वसलेल्या गावांचा हेवा वाटतो. तुम्ही जर चोखंदळ सागरप्रेमी असाल तर बाकाळेसारखी सागर रत्ने शोधाल. मध्यान्नीच्या सूर्यालाही चमचमत्या वाळूत अलगद भेटाल. लाटा कधी एकलकोंड्या होडीला अलगद झुके देतात. लाटा कधी एकलकोंड्या होडीला अलगद झुके देतात, कधी निरागस नात्यांना जणू ओंजळीत घेतात. समुद्र तोच, पण नव्या मैलाच्या दगडावर नवे रूप घेतो. समुद्र तोच, पण नव्या मैलाच्या दगडावर नवे रूप घेतो. गडद निळ्या आभाळाला क्षितिज सोबत देतो. कौलारू घरं, नारळ सुपारीच्या बागा, छोटे पण गजबजलेले रस्ते, बाजार, समुद्राजवळ कोळीवाड्यांमध्ये सुरू असलेली लगबग, हे सगळं पाहिलं की असं वाटतं जणू काही काळ इथे थबकलेला आहे. आता मात्र या हिरवळीतून हळूहळू मोबाईल टॉवर डोकावायला लागलेले आहेत. शहरी झगमगाट इथेही पोचायला लागलेला आहे. तरी आजही काही गावं अशी आहेत जी त्यांचा ग्रामीण बाज टिकवून आहेत. कोळथरे, केळशी, देवाचे गोठणे कितीतरी उदाहरणं देता येतील. पण तुम्ही जर मला विचाराल की समुद्राशी अगदी अतूट नातं टिकवून असलेलं गाव कोणतं, तर माझं उत्तर असेल बुधल. गुहागरच्या दक्षिणेला असलेलं हे गाव. शांत आणि निवांत ग्रामस्थ आणि भरतीच्या लाटांचे रौद्र तांडव असा नजारा इथे पाहताना आपण एका वेगळ्याच अद्भुत विश्वात पोहोचतो. चंद्रकोरीच्या आकाराचा छोटासाच किनारा आणि सागराच्या मायेने वसवलेलं हे कोळ्यांचं गाव. फेसाळत्या लाटा आणि घोंगावणारा वारा यांची मैफिल ऐकावी तर इथं. बुधल कड्यावरचे राकट रांगडे खडक इथं अनादी कालापासून समुद्राच्या सामर्थ्याशी झुंज घेत आले आहेत. बाओबाबचं झाड बुधलच्या गूढतेत अजूनच भर घालणारं. योगायोग असा की आभाळाचा कॅनव्हासही नाट्यमय व्हावा. मासेमारीसाठी आपल्या बोटी सज्ज करणारे कोळी बांधव कुतूहल मिश्रित हास्याने स्वागत करतात. भरतीचं आवर्तन पाहत इथं कितीही वेळ बसलं तरी कंटाळा येत नाही. रत्नागिरीच्या उत्तर टोकावरील वेळास, नाना फडणवीसांचं मूळ गाव. आज हे गाव प्रसिद्ध आहे ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनासाठी. वेळासला हक्काचे माहेरघर मानून ऑलिव्ह रिडले कासवाची मादी इथं अंडी घालते. हॅचरीत संरक्षित केलेल्या अंड्यातून 45 ते 60 दिवसांनी पिल्ले बाहेर पडतात आणि मग समुद्र किनाऱ्यावरून काही मीटर्सचा प्रवास करून सागरात आपल्या आयुष्याचा श्रीगणेशा करतात. सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने वेळासमध्ये लावलेल्या संवर्धनाच्या रोपट्याचा आता वृक्ष झाला आहे हे नक्की. समांतर रस्ते असलेलं आणि टुमदार घरांनी नटलेलं गाव म्हणजे दिवेआगर. माडांच्या बनात लपलेल्या या गावाला लांबलचक समुद्रकिनारा लाभला आहे. इथला अरबी मराठी शिलालेख गावाच्या प्राचीनत्वाचा दाखला देतो. सुट्टीच्या दिवशी मात्र इथं पर्यटकांची गर्दी असते. पॅरासेलिंग आणि जेट स्कीच्या थ्रिलचा अनुभव इथं काही प्रवासी घेत असतात. पण दिवेआगर अनुभवायचे असेल तर आयुष्याची गती धीमी करण्याची तयारी हवी. बुरोंडी येथे अपरांत देशाचा निर्माता श्री परशुरामाला नमन करायचं आणि हिरवळीत लपलेलं कोळथरे गाठायचं. श्री कोळेश्वराचा आशीर्वाद लाभलेलं हे गाव पाहताना डोळ्यांमध्ये प्रत्येक प्रतिमा आणि प्रतिबिंब साठवावंसं वाटतं. कोकणातल्या दृश्य संस्कृतीचा अनुभव घ्यायचा असेल तर इथल्या काही संग्रहालयांना नक्की भेट दिली पाहिजे. निसर्ग, कला, लोकजीवन यांचं छान दर्शन इथे आपल्याला पाहायला मिळतं.
रत्नागिरीला थिबा पॅलेसमध्ये असलेलं संग्रहालय असेल किंवा रत्नागिरीतलं मत्स्य संग्रहालय असेल, त्याच्यानंतर कोलाडजवळ असलेलं घोणे काष्ठशिल्प संग्रहालय असेल, अशी बरीच संग्रहालय आहेत। आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मुंबईपासून फार दूर नसलेल्या आवास गावात करमरकरांचं शिल्प संग्रहालय आहे तिथे। मातीत घडवलेली शिल्प हाडामासाच्या माणसांइतकी बोलकी असू शकतात का? पद्मश्री पांडुरंग विनायक करमरकर यांचं सासवणे येथील संग्रहालय पाहिलं की मातीत प्राण ओतणारी प्रतिभा स्तिमित करते। माणसांच्या लकबींचे निरीक्षण आणि वास्तवदर्शी शैली यातून करमरकरांनी ही अद्भुत शिल्प घडवली। पण रिअलिझमच्या पलीकडे जाऊन कलात्मक मांडणीतही त्यांची कारिगिरी उठून दिसते। त्यांच्या शंखध्वनी, मत्स्यकन्या, हिरा कोळीण अशा अनेक मूर्तींना अनेक जागतिक पुरस्कार मिळाले आहेत। एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीन जी मी स्वप्राणाने, भेदून टाकीन सारी गगने, दीर्घ तिच्या त्या किंकाळीने। कविवर्य केशवसुतांच्या अजरामर कवितेला मूर्त रूप मिळालं आहे मालगुंडच्या या स्मारकात। कृष्णाजी केशव दामलेंचं जन्मस्थान आता मराठी वाङ्मयाची पंढरीच झालंय। लोकमान्य टिळकांचे रत्नागिरीतील जन्मस्थानही आता संरक्षित स्मारक आहे। ज्या कौलारू घरात भारतीय असंतोषाचे जनक जन्मले ते ठिकाण पाहणे म्हणजे एक पर्वणीच, नाही का? लोकमान्यांच्या जीवनपटाची इथं झलक पाहणे हा प्रेरणादायी अनुभव असतो। रत्नागिरीत थिबा राजवाड्यात पुरातत्व विभागाने अनेक प्राचीन शिल्प जतन केली आहेत। विविध काळात कोकण कसे होते याबद्दल आपल्याला या मूर्ती बरंच काही सांगतात। समुद्राच्या पोटात दडलेल्या जीवसृष्टीची विलक्षण गोष्ट रत्नागिरीतील मत्स्य संग्रहालयात पाहायला मिळते। या बहुरंगी निसर्गसृष्टीत रमल्यानंतर समुद्री जीवशास्त्राबद्दल कुतूहल नक्कीच वाढते। कोकणामध्ये फिरायला यायचं तर इथले जलदुर्ग नक्कीच पाहिले पाहिजेत आणि यांच्यामध्ये बरंच वैविध्य आहे बरं का। बेटांवर असलेले सिंधुदुर्गासारखे किल्ले आहेत, जंजिऱ्यासारखे किल्ले आहेत, खाडीवर वसलेले जयगड, गोपाळगड असे किल्ले आहेत आणि किनाऱ्यावरचे किल्लेही आहेत। आणि काही किल्ले पोर्तुगीजांनी बांधलेले आहेत, काही मराठ्यांनी बांधलेले आहेत। जंजिऱ्याचा किल्ला सिद्दींनी बांधलेला आहे आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांनी बांधलेल्या 5 किल्ल्यांची मालिका आपण इथे पाहू शकतो। सुरुवात दक्षिणेला सिंधुदुर्गाकडून होते, त्याच्यानंतर सुवर्णदुर्ग, त्याच्यानंतर पद्मदुर्ग, त्याच्यानंतर कुलाबा आणि मुंबईजवळ असलेला खांदेरीचा किल्ला। या खांदेरीच्या किल्ल्याची गोष्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे। कोकण किनारपट्टीवर पावसाळ्याचे आगमन झाले की समुद्राला उधाण येते। अगदी कसलेले तांडेल सुद्धा या काळात समुद्राच्या सामर्थ्यासमोर नतमस्तक होतात। पण छत्रपती शिवरायांच्या आज्ञेचे पालन व्हावे म्हणून भर पावसाळ्यात मराठ्यांच्या आरमाराने इंग्लिशांच्या आरमारी ताकदीला वेसण घालणारा खांदेरी किल्ला बांधला। अथक प्रयत्न करूनही आरमारी युद्धतंत्रात प्रगत इंग्रजांना खांदेरी जिंकता आला नाही। मुंबईच्या अगदी जवळ असूनही काहीसा एकाकी पडलेला हा जलदुर्ग। दगडी चिरे एकमेकांवर रचून खांदेरीची तटबंदी बांधलेली दिसते। किनाऱ्यावर असलेले खडक समुद्राच्या लाटांचा आघात झेलत बुरुजांचे संरक्षण करतात। इथल्या ऐतिहासिक दीपगृहातून विहंगम सागर दर्शन होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या 5 जलदुर्गांपैकी सगळ्यात विशाल आणि मजबूत किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग। 1 कोटी होन खर्च करून महाराजांनी हा किल्ला बांधून घेतला। हिरोजी इंदुलकराची रचना असलेल्या या दुर्गाच्या बांधकामात 500 पाथरवट, 200 लोहार आणि 100 पोर्तुगीज कारागीर आणि 3000 मजूर यांनी जवळपास 3 वर्षात किल्ल्यांचे बांधकाम पूर्ण केले। सिंधुदुर्गाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथं असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पावलाचे ठसे आणि शिवरायांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधलेले शिवरायांचे मंदिर श्री शिवराजेश्वर देवालय। मंदिरातील मूर्ती ही शिवरायांची विरासन घातलेली मूर्ती आहे। मुल्हेरी मूठ असलेली शिवरायांच्या वापरातील तलवारही इथं ठेवण्यात आलेली आहे। सागराच्या अथांग गहिऱ्या निळाईबरोबर या कुरुंदाच्या खडकाच्या पिवळ्या, नारिंगी, हिरव्या छटा एक वेगळाच दृश्य परिणाम इथं निर्माण करतात। छत्रपती शिवराय आग्र्याला अडकलेले असतानाही सिंधुदुर्गाचे बांधकाम सुरूच राहिले आणि वेळेत पूर्ण झाले हे विशेष। घेरिया म्हणजेच विजयदुर्ग, मराठा आरमाराच्या सामर्थ्याचे प्रतीक। मूळ किल्ला 5 एकरांचा होता। शिवरायांनी त्याचा विस्तार 17 एकर क्षेत्रफळात केला। तिहेरी तटबंदी आणि 27 बुरुज मराठा दुर्गबांधणीचे वैभवच दाखवतात।
मराठ्यांचा अव्वल आरमारी शत्रू म्हणजे जंजिराचा सिद्दी. त्याने जझीरा ए मेहरूब नावाचा बलाढ्य, बेलाग आणि अजिंक्य किल्ला बांधला. इथल्या प्रचंड तोफा सिद्दीच्या ताकदीची कल्पना देतात. काही युरोपियन बनावटीच्या तोफाही इथं आहेत. त्याला आव्हान देण्यासाठी शिवरायांनी सिद्दीच्या उरावर पद्मदुर्ग उभा केला. पद्मदुर्ग पाहायचा असेल तर लाटांवर स्वार होऊन पाऊण तासाचा प्रवास करावा लागतो. किल्ल्याची बरीच पडझड झाली असली तरी त्याच्या मूळ वैभवाची कल्पना येते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे किल्ला दुर्गम असूनही मोठ्या प्रमाणात इथं प्लास्टिकचा कचरा पोहोचला आहे. कोकणात फिरंग्यांनी बांधलेले रेवदंडा आणि कोर्लई सारखे किल्लेही आहेत. युरोपियन दुर्ग स्थापत्याबद्दल आपल्याला हे किल्ले पाहताना कल्पना येते. मराठा आरमाराचा पाया शिवरायांनी रचला आणि त्याच्या सामर्थ्याचा कळस सरखेल कान्होजी आंग्रेंच्या काळात गाठला गेला. अलिबागच्या कुलाबा किल्ल्याच्या परिसरात आंग्रेंच्या सैन्याने इंग्लिश पोर्तुगीज संयुक्त फौजेचा धुव्वा उडवला होता. मराठ्यांच्या पराक्रमाची तीर्थे असणारे हे जलदुर्ग आपण कोकणात भटकंती करत असताना आवर्जून पाहायला हवेत. साधारणपणे पुरातत्व वारशाची किंमत जोखताना आपण तो किती पुरातन आहे, किती जुना आहे, किती प्राचीन आहे याचा विचार करत असतो. कोकणाच्या प्रदेशात जर आपण प्राचीन मंदिरांचा विचार केला तर कर्णेश्वर किंवा अंबरनाथचं शिवमंदिर यांच्या पलीकडे फारशी प्राचीन मंदिरं नाहीत. पण मुद्दा हा फक्त प्राचीनतेचा नाही. उत्तर मध्ययुगीन काळात, पेशवे काळातही इथे अतिशय सुंदर मंदिरांची निर्मिती झालेली आहे. खास करून लाकडी कोरीवकामात, लाकडी जोडकामात बांधलेल्या मंदिरांचं सौंदर्य तर अद्भुत आहे. अशा वेळेला या इथल्या वास्तुरचना शैलीचा अधिक अभ्यास होण्याची गरज आहे असं नक्कीच वाटतं. उदाहरणच द्यायचं झालं तर नागावजवळचं वंखनाथ मंदिर आहे शिवाचं, पण आतमध्ये कृष्णचरित्रातले प्रसंग घडवलेले दिसतात आणि दगडात अतिशय सुंदर कोरीवकाम आहे. आणि मराठ्यांच्या इतिहासाशी याचा एक जवळचा संबंध म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार 18व्या शतकाच्या शेवटाच्या सुमारास केला होता. बाहेरून नवे भासणारे पण 18व्या शतकाचा वारसा सांगणारे वंखनाथ देवालय, दगडात कोरलेली नक्षी आणि शिल्पकला आणि पूर्वेला बांधलेली सुबक पुष्करिणी, चौल या प्राचीन बंदरात बांधलेलं रामेश्वर शिवालय म्हणजे कोकणी स्थापत्याचा दिमाखदार मानबिंदू. या उत्तर मध्ययुगीन शैलीतील मंदिरांची दखल जॉर्ज मिशेल सारख्या विद्वानांनीही घेतली आहे. आसूतच्या व्याघ्रेश्वर मंदिरातील लाकडी बांधकाम एकही खिळा न ठोकता केलेलं आहे. या मंदिराची खासियत म्हणजे कालभैरव योगेश्वरीची अश्वारूढ मूर्ती इथे पाहता येते. तर गिरिये येथील रामेश्वर मंदिराची खासियत म्हणजे इथली भित्तिचित्रे. रत्नागिरीचे पतितपावन मंदिर म्हणजे बहुजनांना वेदांचा अधिकार नाकारणाऱ्या धर्ममार्तंडांना आव्हान देत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी साकारलेलं समतेचं मंदिर. चालुक्य वंशीय कर्णराजाच्या काळात बांधलेलं कर्णेश्वर देवालय म्हणजे दगडात कोरलेलं भक्तिमय शिल्पकाव्यच. अपरांत भूमीचा इतिहास पाहिला की लक्षात येतं की कोकण किनारपट्टीचा जागतिक स्तरावरील व्यापारी केंद्रांशी संपर्क होता. अरबस्तान, ग्रीस, युरोप, चीन या ठिकाणांशी कोकणची सांस्कृतिक आणि व्यापारी देवाणघेवाण सुरू होती. कित्येक ठिकाणहून आंतरराष्ट्रीय प्रवासी इथे येऊन वर्णने लिहून गेलेले आहेत. त्यामुळे साहजिक आहे की इथे मंदिरांच्या जोडीला अन्य धर्मियांची स्थळेही आपल्याला पाहता येतात. मशिदी आहेत, चर्चेस आहेत. इतकंच नव्हे तर ज्यू बांधवांची सिनॅगॉगसुद्धा आहेत, दफनस्थळेही आहेत. हा वारसा जास्त करून आपल्याला उत्तर कोकणात पाहायला मिळतो. अलिबागच्या इस्रायल आळीतील हे मेगन अबोध सिनॅगॉग शेकडो वर्षांपूर्वी भारतात आलेल्या ज्यू बांधवांचे प्रार्थनास्थळ. इथे जवळच आहे बोर्लीचे शारे शलॉम सिनॅगॉग आणि रेवदंड्याचे बेथेल सिनॅगॉग. किहीमजवळ नवगाव येथील दफनभूमी जूनच्या भारतातील आगमनाची कहाणी सांगते. वशिष्ठी नदीच्या मुखाशी दाभोळ येथे 17व्या शतकातील मासाहेब मशीद आहे. विजापूरची राजकन्या आयेशा बीबीने ही मशीद 1659 मध्ये बांधली. आवारात प्रवेश करताच अष्टकोनी हौद आणि कारंजे लक्ष वेधून घेते. 75 फुटी घुमट असलेली ही मशीद कामिल खान नावाच्या वास्तुरचनाकाराने बांधली. दाभोळ परिसरात इतरही अनेक इस्लामी वास्तू दिसतात. कॅम्प दापोलीतील सेंट अँड्रू चर्च भग्न असले तरी गॉथिक शैलीतील बांधकामाचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
आणि पाच पंढरीचे सेंट अँड चर्च हे कॅथलिक पंथीयांचे आहे. डचांचा अंमल असलेल्या वेंगुर्ल्यात आमराईत दडलेले रोझरी चॅपल आणि इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च पाहता येते. तेरेखोल किल्ल्यामधील सेंट अँथनी चर्च धर्मांध पोर्तुगीज सत्तेच्या अत्याचारांचे साक्षीदार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राची खासियत म्हणजे इथे असलेली कातळांमध्ये खोदलेली लेणी. आपण अजंठा वेरूळबद्दल तर ऐकलेलं असतं, पण कोकणातल्या लेण्यांची तितकीशी चर्चा होत नाही. मुंबईमध्ये म्हणाल तर मंडपेश्वर लेणी, महाकालीची लेणी, जोगेश्वरीची लेणी आहेत. त्याच्यानंतर दापोलीजवळ पन्हाळे काजी इथे असलेली हिंदू लेणी आहेत. मांदाड खारीवर असलेली कुडे मांदाडची बौद्ध लेणी आहेत. आणि मुंबईपासून फार दूर जर जायचं नसेल तर 1 तासाच्या बोटीच्या प्रवासात असलेली घारापुरीची किंवा एलिफंटाची लेणी ही तर विश्व वारसा स्थळ म्हणून जगभर लोकप्रिय आहेत. मुंबईपासून काही मैलांच्या अंतरावर समुद्रात श्रीपुरी म्हणून प्रसिद्ध असे एक बेट होते. व्यापाराची समृद्ध बाजारपेठ म्हणून या शहराची कीर्ती युरोपपर्यंत पोहोचली होती. इथल्या गजांत लक्ष्मीचे प्रतीक म्हणून कदाचित बांधलेला एक प्रचंड दगडी हत्ती अनेक शतके या बेटाची ओळख होता. आजही आपण त्या बेटावर सफर करायला जाऊ शकतो. एलिफंटाच्या मुख्य गुफेत शंकराची पिंडी असलेला एक चौकोनी गाभारा जरी असला तरी एकंदर रचना आणि आराखडा एखाद्या म्युझियमच्या गॅलरीप्रमाणे आहे. खांबांच्या सभामंडपातून चालताना एक एक शिल्प विशिष्ट ठिकाणी उभे राहून पाहायचे. मध्ययुगीन काळात जेव्हा युरोपियन लोकांनी ही लेणी पाहिली तेव्हा त्यांना हे अपौरुषेय आणि जादुई वाटले. डॉम जिआओ दी कास्ट्रो म्हणतो की हे हिंदू लेणे इतके सुंदर आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात अशी शिल्पे बनवणं माणसाच्या कुवती पलीकडची गोष्ट भासते. शिव पार्वतीच्या विवाहाचा क्षण चितारण्यात आला आहे कल्याण सुंदर शिवाच्या देखाव्यात. उमा किंवा पार्वती विवाहासाठी तयार असून लाजऱ्या वधूला वडील राजा हिमवान धीर देत असलेला दिसतो. विवाहासाठी ब्रह्म पुरोहिताच्या भूमिकेत आहे. शिवाय विष्णू, पार्वतीचा भाऊ मैनाक आणि इतर देवताही तिथं आहेत. शिवाचे गंगेला धारण करणारे गंगाधर रूपही इथं फार सुंदर रीतीने चितारण्यात आले आहे. एक एक शिल्प म्हणजे काळाची एक फ्रेम नसून सगळी गोष्ट उलगडणारा संच आहे हे आपल्याला लक्षात येतं. 16 फूट उंच शिव तर 12 फूट 4 इंच उंचीची पार्वती. शिव आपल्या जटातून गंगा नदीला धारण करत आहे. राजा भगीरथ प्रणाम करायला झुकला आहे. गंगेचं येणं न आवडलेली पार्वती नजर फिरवून अलिप्त उभी आहे. तर शिव एका हाताने तिला अलगद स्पर्श करून आश्वस्त करत आहे. असा हा देखावा. इथंही ब्रह्मा, विष्णू, इंद्र हा सर्व देखावा पाहताना दिसतात. शिवभैरवाचे उग्र रूप आपल्याला दिसते ते अंधकासूर राक्षसाच्या वधाचा प्रसंग दाखवणाऱ्या शिल्पात. 8 हातांची शिवमूर्ती हत्यारबंद आहे आणि लढाईत दिसणारी क्रोधित मुद्रा आपल्याला दिसते आहे. या राक्षसाला ब्रह्माने असा वर दिला होता की याला मारू पाहताना याच्या रक्ताचा थेंब जोवर जमिनीवर पडत राहील तोवर त्याला जीवन मिळत राहील. त्यामुळे त्याचे रक्त जमिनीवर पडू नये यासाठी एका हाताने वाडगा शिवाने धारण केलाय आणि देवी चामुंडा हे रक्त पिण्यासाठी तयार आहे. एकूण 8 हातांपैकी 5 तुटले आहेत. एका हातात मोठी तलवार आहे, एका हातात युद्धाची वर्दी देणारी घंटा, तर एका हातात अंधकासुराचा साथीदार असलेल्या नील हत्तीचे डोके पकडले आहे. शिवाच्या मस्तकावरील नागमुंडके आणि चंद्रकोर हे पाशुपत पंथातील रचनेचे वैशिष्ट्य मानले जाते. इथं खांद्यांवर मुंडक्यांची मालिकाही दिसते. हा सुंदर लिथोग्राफ आहे रॉबर्ट प्युझे नावाच्या एका ब्रिटिश चित्रकाराने काढलेला मुंबईतला देखावा. या जागेचे नाव आहे मॉन्टपेझिर किंवा माउंट पॉइंट्सर. इथं चित्रात एक चर्चही दिसतंय. मुंबईत ही जागा नक्की आहे तरी कुठं हे रहस्य उलगडायला आपल्याला जावं लागेल बोरिवली पश्चिमेला असलेल्या आयसी कॉलनी भागात. तिथं मंडपेश्वर गुफा नावाची शैव लेणी आहेत. 16व्या शतकात पोर्तुगीजांनी कान्हेरी आणि मंडपेश्वर लेण्यांवर कब्जा मिळवला आणि आपल्या धर्मप्रसाराचे काम इथून सुरू केले. या भागातला महसूलही आता चर्चच्या तिजोरीत भर टाकू लागला. या चित्रात दिसणारा क्रॉस ही फिरंग्यांचीच कामगिरी. इथल्या शिल्पांची नासधूस केली गेली. काही शिल्प भिंतीत चिणून व प्लास्टर घालून झाकली गेली आणि नटराज मूर्तीच्या समोरच्या भागात भिंत घालून नवा अल्टर बनवला गेला. गुफेच्या छतावर मॉनॅस्ट्री बांधण्यात आली. नीट पाहिल्यास या क्रॉसच्या वर उजव्या कोपऱ्यात आपल्याला उडत्या गंधर्वाप्रमाणे भासणारे एक शिल्प दिसते. इथलं नटेश शिल्प किंवा नटराजाचं शिल्प खूप मोहक आहे. शैलीचा विचार केला तर मला ते एलिफंटा आणि जोगेश्वरी लेण्यांच्या खूप जवळचं वाटतं. तांडव करणाऱ्या शिवमूर्तीला ब्रह्मा, विष्णू, कदाचित इंद्र आणि इतर यक्ष गंधर्व सोबत देत आहेत असं दिसतं.
काहीशी दुर्लक्षित राहिलेली कुड्याची लेणी हा शिल्पकलेतील प्रतिभेचा अद्वितीय नमुना आहे. इथं 6व्या गुहेतील हत्तीची प्रतिमा प्रमाणबद्ध आणि रुबाबदार वाटते. विविध मुद्रांमधील बुद्धाच्या आसनस्थ प्रतिमा आणि 30हून अधिक शिलालेख या निर्मितीचा इतिहास सांगतात. मुंबईतच कान्हेरीच्या डोंगरात सुमारे 120 गुफा कोरल्या गेल्या. सुमारे 1200 वर्षांच्या कालावधीत इथं हिनयान, महायान आणि शेवटी वज्रयान पंथीयांनी कोरीवकाम केले. सातवाहन काळात या निर्मितीला सुरुवात झाली आणि शिलाहारांच्या काळापर्यंत बांधकाम सुरू राहिले. विविध लिपीतील शिलालेख कान्हेरीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि व्यापारी महत्त्व अधोरेखित करतात. या ठिकाणी प्राचीन जलव्यवस्थापन बंधाऱ्याचे अवशेषही पाहता येतात. इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापासून थेट 13व्या-14व्या शतकापर्यंत पन्हाळे काजी येथे हिंदू बौद्ध लेण्यांची निर्मिती झाली. कोडजाई नदीच्या परिसरात गर्द वनराईत दडलेली ही लेणी आवर्जून पाहायला हवी. इथलं गणेश शिल्प आणि गौर लेण्यातील लक्ष्मी, गणेश, सरस्वतीचे शिल्प प्रेक्षणीय आहे. मुंबईच्या अगदी जवळ एक स्तूप आहे असं सांगितलं तर होय, नाला सोपाऱ्याजवळ शूरपारक किंवा सोपाऱ्याचा स्तूप म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. दिव्यवदन नावाच्या रचनेप्रमाणे असं सांगितलं जातं की स्वतः गौतम बुद्ध इथे येऊन गेले. अर्थातच कोणताही ऐतिहासिक पुरावा सापडलेला नसल्यामुळे याला एक दंतकथाच मानायला लागेल. पण सम्राट अशोकाच्या काळात घडवलेल्या शिलालेखाप्रमाणे असं नक्की सांगता येतं की या ठिकाणाला जवळजवळ 2300 वर्षांचा इतिहास आहे. कोकणात अशी अनेक छोटी छोटी पुरातन स्थळे आहेत. किल्ले आणि मंदिरे तर आहेतच, त्याच्याबरोबर वीरगळ आहेत, गद्धेगळ आहेत, समाधी आहेत, मकबरे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोंगराच्या सड्यांवर कोरलेली प्रचंड आणि अद्भुत कातळशिल्पे आहेत. या कातळशिल्पांची रचना का झाली, कोणासाठी झाली, यांच्यामागे काही चित्रभाषा आहे का, या प्रश्नांची उत्तरं आजही अनुत्तरित आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की की कोकणच्या इतिहासाचा मागोवा घ्यायला आता आपण जवळजवळ 40,000 वर्ष मागे जाऊ शकतो. कशेळीच्या डोंगर सड्यावरचा हा अजस्त्र हत्ती आणि त्यात कोरलेली असंख्य चित्रे, विविध प्राणी आणि काही जलचरही. काय सांगत असतील ही चित्रे? कोकणात दर्या फिरस्ती प्रकल्पासाठी हिंडत असताना कोकणातील कातळ शिल्पांबद्दल मला समजलं आणि त्याबद्दल उत्सुकता वाढली. 2012 पासून सुधीर रिसबूड आणि धनंजय मराठे या दोघांनी अशी 1200 कातळशिल्पे शोधून काढली आहेत. आता महाराष्ट्राचे पुरातत्व निर्देशक डॉक्टर तेजस गर्गे आणि नव्या दमाचा आर्किओलॉजिस्ट ऋत्विज आपटे या कातळशिल्पांवर सरकारी आणि संशोधनाच्या दृष्टीने बहुमोल काम करत आहेत. सुमारे 10,000 ते 40,000 वर्षे जुनी असण्याची शक्यता असलेली ही कातळशिल्पे कोकणच्या इतिहासाची दालने उघडू शकतील. इथं विविध प्राणी आहेत, चिन्हे आहेत, मनुष्य आकृती आहेत आणि ॲब्स्ट्रॅक्ट किंवा अमूर्त चित्रेही आहेत. ही चित्रे खोदण्यामागचं प्रयोजन काय? या ओळखीच्या खुणा असतील की संदेश? एकच चित्र कुठं पुन्हा दुसरीकडे सापडतं आहे असं नाही. मग या चित्रभाषेला अर्थ असेल का? की हा तेव्हाच्या सांस्कृतिक धार्मिक कर्मकांडाचा भाग असेल? यात असलेले प्राणी पूर्वी कोकणात असतील का? या चित्रांमध्ये कुठेही शेती नाही. मग प्राणी आहेत म्हणजे शिकार करून जगणाऱ्या मानवाचा ठेवा आहे का हा? जितकं या चित्रांबद्दल समजेल, कुतूहल आणि गूढरम्यता तितकीच अजून वाढत जाणार आहे. देवी हसोळ येथे आर्यादुर्गा देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. त्या देवळासमोरच एक अमूर्त पद्धतीचे कातळशिल्प आहे. हे बरेच आतवर खोदलेले कोरीवकाम आहे. कोणती हत्यारे किंवा तंत्रज्ञान वापरून ही कातळशिल्पे खोदली गेली असावीत याबद्दलही कुतूहल निर्माण होते. स्थानिक मंदिरांच्या दंतकथा आणि कर्मकांडांमध्ये या शिल्पांना स्थान मिळालेले आहे. बारसू येथे खोदलेल्या कातळशिल्पांमध्ये व्याघ्र प्रतिमा दिसतात आणि सोबत मानवी आकृती दिसते. ही देवतेची कल्पना आहे की शिकारीचे चित्रण? कोकणात ज्ञात नसलेले प्राणीही अनेक ठिकाणी कातळशिल्पांमध्ये आहेत. हा मानव स्थलांतरित होता म्हणून हे प्राणी दिसतात की पूर्वी कोकणात हे प्राणी होते? कितीतरी प्रश्न अनुत्तरित आहेत आणि संशोधनाचे आव्हान आपल्यासमोर ठेवत आहेत. ॲबिसिनिया म्हणजेच इथिओपियातून आलेल्या आणि सुरुवातीला गुलामी करून यथावकाश आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर उत्कर्ष साधलेल्या सिद्धींनी उत्तर कोकणावर वर्चस्व प्रस्थापित केले. अभेद्य आणि अजिंक्य असा जलदुर्ग जंजिरा त्यांची राजधानी होता. मुरुडजवळ खोकरी आणि खारशेत नावाच्या गावांजवळ आपण काही घुमट असलेले मकबरे पाहू शकतो. सिद्धी सत्ताधीशांची ही थडगी आहेत. अलिबागमधील शाळेजवळ छत्रीबाग नामक एक आंग्रेकालीन बाग प्रसिद्ध आहे. या बागेत आंग्रे घराण्यातील सदस्यांच्या स्मृतीनिमित्त बांधलेल्या छत्र्या आहेत. आता इथं बरीच पडझड झालेली असली तरी या दगडी छत्र्यांवरील कलाकुसर पाहण्यासारखी आहे.
इथल्या 1 एकर परिसरात जवळजवळ 20 वृंदावने आहेत, पण त्यापैकी नक्की कोणते कोणाचे हे मात्र माहिती अभावी लक्षात येत नाही। मराठा आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांची समाधी इथेच आहे। तसाच एक छत्रीचा चौथरा रामेश्वर मंदिरामागेही चौलला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात नितांत सुंदर विष्णूमूर्ती पाहता येतात। शेडवई गावातील श्री केशरनाथ, सडवे गावातील विष्णुशिल्प, टाळसुरेची भग्नमूर्ती आणि पंचनदीच्या सप्तेश्वर मंदिरातील केशव। सह्याद्रीच्या माथ्यावरून पश्चिमेकडे खळाळत सिंधू सागराला जाऊन मिळणाऱ्या कोकणातल्या नद्या आजही आपले अलौकिक नैसर्गिक सौंदर्य जपून आहेत। तिथं त्यांच्या खोऱ्यांमध्ये चालणाऱ्या बॅकवॉटर टुरिझमची आपली एक स्वतःची वेगळी जागा आहे। मुचकुंदी, सावित्री, वशिष्ठी, अंबा, कुंडलिका अशी कितीतरी महत्त्वाची नावं नजरेसमोर येतात। बाणकोट नावाच्या ठिकाणी सावित्री नदी सिंधू सागराला जाऊन मिळते। ते ठिकाण रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांची सीमारेखा आहे। इंग्लिशांच्या काळामध्ये इथं एक हृदयद्रावक घटना घडली होती। बाणकोट किल्ल्याच्या पश्चिम तटावरून खाली किनाऱ्याच्या दिशेने पाहिले की एक स्तंभ आणि एक त्रिकोणी बांधकाम दिसते। जवळ जाऊन पाहिलं की त्या त्रिकोणी स्मारकातून काढलेला एक श्रद्धांजलीपर कोरीव लेख आपल्याला दिसतो। ब्रिटिश रेसिडेंट चार्ल्स मॅलेटचा मुलगा आर्थर मॅलेट, त्याची पत्नी सोफिया आणि मुलगी ॲलन हेरिएट यांच्या स्मरणार्थ बांधलेलं हे स्थळ आहे। 1855 साली आर्थर मॅलेट त्याची 25 वर्षाची पत्नी आणि 32 दिवसांची मुलगी बाणकोटला सावित्री नदीतून प्रवास करत होते। या खाडीत त्यांच्या बोटीला जलसमाधी मिळाली आणि या दोघींसह 13 खलाशी सुद्धा मारले गेले। वाघोटण नदीच्या खाडीत मराठा आरमारासाठी बांधलेली आंग्रेकालीन गोदी आहे। या गोदीची क्षमता 350 टन जहाजांची होती आणि पुढे सरदार आनंदराव धुळपांच्या कारकिर्दीत ही क्षमता वाढवून 500 टन करण्यात आली असे इतिहासकार मानतात। केळशीजवळ भारजा नदीच्या मुखाशी एक वाळूची टेकडी आहे। काही शतकांपूर्वी आलेल्या सुनामीमुळे ही वाळूची टेकडी निर्माण झाली असे संशोधक मानतात। रेवस ते तेरेखोल या 700 किलोमीटर लांब किनारपट्टीची भ्रमंती फक्त 52 तासात करणं म्हणजे जवळजवळ अशक्यच, पण तरी चित्र आणि व्हिडिओच्या माध्यमातून किमान यांची छोटीशी झलक पाहता येईल असा प्रयत्न मी करतो आहे। एक मात्र नक्की सांगायला पाहिजे की कोकणात भ्रमंती करायला जात असताना प्लास्टिक, गोंधळ, गोंगाट हे आपल्याला घेऊन जायचं नाही आहे। आपल्याला डोळस आणि पर्यावरण स्नेही पर्यटन करायचं आहे। इथे जाताना अगदी आवश्यक तेवढं सामान घेऊन जायचं, निसर्गाचा आदर करायचा आणि परत जाताना फक्त फोटो आणि भरपूर आठवणी घेऊन जायचं। लोकमान्य सेवा संघाने मला हा मंच दर्या फिरस्तीबद्दल तुम्हा सगळ्यांना सांगायला उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। श्री अरुण फडके, लोकेश तारदाळकर आणि शेफालीताई वैद्य यांचेही खूप खूप आभार। लोकमान्य सेवा संघाच्या ग्रंथपाल मंजिरी जोशी वैद्य यांचेही मनपूर्वक आभार। निरोप घेता घेता तुम्हाला एक आवर्जून कळकळीने सांगावंसं वाटतं की ही चित्रभ्रमंती वेब मल्टीमीडियाच्या माध्यमातून जगभर पोहोचावी यासाठी ब्लॉग आणि यूट्यूब चॅनल करत आहे। त्यासाठी निधी संकलनाचा प्रयत्न सुरू आहे। त्याला तुम्ही सगळ्यांनी यथाशक्ती हातभार लावावा आणि आमचा उत्साह वाढवावा ही विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार। नमस्कार। कौलारू घरांचं, कीर्तनाच्या स्वरांचं कोकण, माशांच्या स्वादाचं, सागराच्या नादाचं कोकण, गर्द आमरायांचं, माडांच्या रायांचं कोकण, हापूस आंब्याच्या चवीचं, ज्ञानेशाच्या ओवीचं कोकण। कोकणची ही कितीतरी रूपं मराठी माणसाला आजपर्यंत खुणावत आली आहेत। पण आपण कोकणला जेव्हा जातो तेव्हा आपण कोकण समजून घ्यायचा प्रयत्न करतो का? कोकण आपल्या मनात नेहमीच रेंगाळत असते। म्हणूनच जरा कुठे 2-3 दिवसाची सुट्टी मिळाली की आपण गाड्या काढून कोकणला जातो, तिथल्या समुद्र किनाऱ्यांवर मनसोक्त बागडतो, तिथल्या जेवणाचा आस्वाद घेतो आणि आपल्या घरी परत येतो। तरीही कोकण आपल्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतं। पण एक प्रवासी म्हणून कोकणला जाताना आपण कोकणची संस्कृती, तिथला इतिहास, तिथली देवळं, तिथले किल्ले, मराठी आरमाराशी कोकणचा असलेला संबंध हे सगळे विषय समजून घ्यायचा प्रयत्न करतो का हो? नाही, आपण नुसते जातो, कोकण बघतो आणि परत येतो। येवा कोकण आपलाच असा हे अवताण आपण इतकी वर्ष ऐकत आलोय, पण आपण कोकण समजून घ्यायचा प्रयत्नच नाही करत। पण एका कोकण वेड्या मुलाने कोकण समजून घ्यायचा मनापासून प्रयत्न केला आहे आणि तो प्रयत्न दर्या फिरस्ती या फिल्मच्या नावाने तुमच्या भेटीला येतो। चिन्मय भावे ह्या तरुणाने
रेवस ते तेरेखोल हा जवळजवळ 700 किलोमीटरचा कोकण किनारपट्टीचा प्रवास केला. तिथली छोटी छोटी गावं बघितली, तिथले समुद्रकिनारे बघितले, तिथली संस्कृती, तिथला इतिहास, तिथली माणसं समजून घ्यायचा मनापासून प्रयत्न केला. आणि या अथक प्रयत्नांचं फळ ही दर्या फिरस्ती नावाची त्याची फिल्म आता तुमच्या भेटीला येते. मी स्वतः गोव्याची लेक. कोकणचं निसर्ग सौंदर्य तसं काही मला नवीन नाही, कारण गोव्यालाही हेच सौंदर्य बघायला मिळतं. पण जेव्हा मी चिन्मयची ही फिल्म बघितली तेव्हा चिन्मयने अशा अनवट जागांचं चित्रण केलंय त्याच्या या फिल्ममध्ये, ते बघून मी खरोखर अवाक झाले. आणि केवळ कोकणचे समुद्रकिनारे आणि इथले कोळी किंवा इथलं निसर्ग सौंदर्य ह्याचंच चित्रण नाही, तर चिन्मयने आपल्या फिल्ममध्ये कोकणचा इतिहास, इथले किल्ले, मराठी आरमाराशी असलेला कोकणचा संबंध, कान्होजी आंग्र्यांबद्दलचा इतिहास, शिवाजी महाराजांचं कोकणशी जडलेलं अलवार नातं, हे सगळं त्याने रेखांकित केलं. शिवाजी महाराजांच्या हृदयात तर कोकणला एक वेगळंच स्थान होतं. म्हणूनच शिवाजी महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे मिरवायचा मान मिळाला तो कोकणच्या सिंधुदुर्ग किल्ल्याला. तो मान त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या राजगड आणि रायगडला सुद्धा मिळाला नाही. किंबहुना भारतातलं शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे. हे माहीत आहे का तुम्हाला? फक्त इतकंच नाही तर कोकणमधली विविध वास्तुसंग्रहालयं, तिथले महान शिल्पकार करमरकर यांची स्वतःची शिल्प गॅलरी, केवळ हिंदू मंदिरच नव्हे तर वेगवेगळ्या धर्मियांची प्रार्थनास्थळं. तुम्हाला माहिती आहे का की बेने इस्रायली ही मराठी ज्यू कम्युनिटी कोकणमध्ये राहत होती आणि त्यांचे कितीतरी सिनागॉग्स हे कोकण किनारपट्टीवर अजूनही आहेत. त्याचं चित्रण चिन्मयने केलंय. शिवाय विविध डच, पोर्तुगीज, ब्रिटिश ह्या लोकांनी कोकणमध्ये वेळोवेळी वास्तव्य केलं. त्यांच्या वास्तव्याच्या खुणा त्याने ह्या चित्रपटामध्ये रेखांकित केल्या आहेत. एवढंच नाही तर इथली सुंदर मंदिरं, इथली तळी, इथली माणसं, ह्या सगळ्याचं चित्रण चिन्मयने ह्या फिल्ममध्ये केलंय. इथली गूढ कातळ शिल्प ती कुणी बरं केली असावी, त्याच्या मागचा अर्थ काय, हेही शोधण्याचा प्रयत्न चिन्मय भावेने या चित्रपटात केलाय. आणि ही फिल्म करताना केवळ स्वतःचं कोकण वेड आणि स्वतःच्या पदरचा पैसा खर्च करून त्यांनी हे शिवधनुष्य उचललंय. ही फिल्म खरोखरच सुंदर आहे, सर्वांनी बघण्यासारखी आहे. मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते की दर्या फिरस्ती ही फिल्म तुम्ही बघा. त्याच्यातल्या कोकणच्या सौंदर्याने आणि कोकणच्या इतिहासाने तुम्ही खरोखरच वेडावून जाल. चिन्मय ह्या फिल्मच्या पुढच्या भागासाठी क्राऊड फंडिंग शोधतोय. त्याच्या आवाहनाला तुम्ही प्रतिसाद द्या, कारण हे फार महत्त्वाचं डॉक्युमेंटेशन आहे. ह्या फिल्ममधून चिन्मयने कोकणचे सगळे पैलू दाखवायचा मनापासून प्रयत्न केलाय. ह्या प्रयत्नाला आपणही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. चिन्मयला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. ह्या बोलपटाचा पुढचा भाग, ह्या फिल्मचा पुढचा भागही असाच रंगतदार हो आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचा पाठिंबा त्याला लाभो, हीच माझी शुभेच्छा. लोकमान्य सेवा संघाने ही फिल्म दाखवण्यासाठी चिन्मय भावेला व्यासपीठ उपस्थित करून दिलं. त्याबद्दल अरुण फडके सरांचे मनपूर्वक आभार. आणि ही फिल्म बघण्याची आणि त्याचं हे छोटंसं परीक्षण करण्याची संधी मला दिली, त्याच्याबद्दल मी लोकमान्य सेवा संघाची आणि चिन्मयची मनापासून आभारी आहे. ही फिल्म बघताना, दर्या फिरस्ती ही चिन्मय भावेची फिल्म बघताना मला अत्यंत आनंद झाला. आणि तो आनंद मी खरं तर शब्दात सांगूच शकत नाही, कारण कोकणची भूमी ही खरं तर माझीसुद्धा मातृभूमीच आहे तसं पाहिलं तर. आणि त्या भूमीचं इतकं देखणं, इतकं सुंदर आणि इतकं स्वतः त्या भूमीमध्ये गुंगून जाऊन त्या भूमीचं केलेलं चित्रण बघणं ही माझ्यासाठी खरोखरच आनंदाची गोष्ट होती. चिन्मयला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि मी आशा करते की दर्या फिरस्ती या फिल्मचे पुढचे भागसुद्धा इतकेच देखणे, इतके रंगतदार आणि इतके काय म्हणू त्याला, लोकांना आकर्षित करणारे असोत. पुढच्या भागांमध्ये कोकणची लोकसंस्कृती, तिथल्या जत्रा उत्सवांची त्यांची परंपरा, तिथली खाद्य संस्कृती, तिथली धर्मसंस्कृती या विषयावरही चिन्मयने अभ्यास करून फिल्म बनवावी
अशी मी त्याला विनंती करते आणि परत एकदा चिन्मय भावेला खूप खूप शुभेच्छा देऊन हे परीक्षण संपवते.